जगामध्ये एक अद्वितीय गडकिल्ले आहे। यामागे असणारी जी छत्रपती शिवाजी महाराजांची भावना, भूमिका व त्यामागचा विचार यावर आधारित आम्ही 12 गडकिल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आणि भारत सरकारने 13 राज्यातील 44 प्रस्तावापैकी फक्त देशातून आमचा एकच हा प्रस्ताव देशातून मान्य करून युनेस्कोला पाठवला आहे। या गडकिल्ल्याला आज महाराष्ट्राचे शिवभक्त, महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने भेट दिली जाते, पण या गडकिल्ल्याचं महत्त्व हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे आणि यासाठी काही योजना आम्ही करतोय। मग विद्यापीठाचं केंद्र असेल, शाळा असेल, या गडकिल्ल्यांचं महत्त्व असेल, गणेश उत्सवामध्ये आता पुरस्कार सोहळा असेल आणि यामध्ये जेव्हा युनेस्को याला जागतिक धरोहर म्हणून दर्जा देते, नामांकन देते, तेव्हा मात्र जगातले या संदर्भातले पर्यटक इथे येतात। इथे एक रोजगार वाढतो, गाईड आहे, गाईडचा रोजगार वाढतो, तिथं असणारे हॉटेल्स आहे, त्या ठिकाणी इतर सर्व तत्सम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार जातो। आणि म्हणून गडकिल्ल्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा 13-14 मध्ये 14 कोटीपेक्षा जास्त खर्च गडकिल्ल्याच्या संरक्षणासाठी होत नव्हता, पण आता गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण असेल त्याला पूर्वनियोजित रीतीने काढण्याचा निर्णय केला आहे। गडकिल्ल्यांची माहिती सहज उपलब्ध होईल, या संदर्भातल्या ॲनिमेशन फिल्म्स असतील, या संदर्भातल्या काही स्पर्धा असतील, या गडकिल्ल्यांच्या बाबतीमध्ये सहजपणे माहिती उपलब्ध व्हावी, कारण आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये चैतन्य निर्माण करणारा इतिहास या गडकिल्ल्यांवर आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पॅरिसवरून आलेल्या युनेस्कोच्या प्रतिनिधींना आश्वस्त केलं की आम्ही हे आमचे गडकिल्ले जेव्हा ऑक्टोबरमध्ये आपली टीम येईल तोपर्यंत आमचा पूर्ण प्लॅन 100% तयार असेल। युनेस्कोमध्ये आमचे गडकिल्ले याला जागतिक नामांकन प्राप्त झाल्याबरोबर, जागतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त झाल्याबरोबर जगामधला पर्यटक किंवा जगामध्ये गडकिल्ल्यांबद्दल प्रेम असणारे लोक, कारण आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेच्या कथा सांगणारा महाराष्ट्र आहे, पण या कथा हे निश्चितपणे जगभर जाईल। जगामध्ये अनेकांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे नाही, त्यांना कधी सुपरमॅनची कथा सांगावी लागते, कधी स्पायडरमॅनची कथा सांगावी लागते, कधी रॉबिन हुडची कथा सांगावी लागते, ज्या काल्पनिक आहे, पण आमच्याकडे तर छत्रपती शिवाजी महाराज आहे। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेच्या कथा फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर जगातल्या तरुण तरुणींना ऊर्जा देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या कथा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।